पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण परिसराला सलग 2 दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आणि त्यामुळे गहू, कांदा यासह तरकारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेल्या गहू जो आहे तो भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण आणि परिसराला सलग दुसऱ्या दिवशी गारांसह अवकाळी पावसाने झोडपलंय। आपण या ठिकाणी पाहू शकताय, या शेतामध्ये हे गव्हाचं पीक आहे। खरं तर काल सुद्धा या भागामध्ये गारांचा अवकाळी पाऊस झाला होता आणि सलग आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी गारांचा पाऊस झालाय। खरं तर हे शेती पीक जे आहे हे गव्हाचं पीक काढणीला आलंय, मात्र सलग 2 दिवस झालेल्या गारांच्या अवकाळी पावसामुळे हे पीक जमीनदोस्त झालंय। त्याचबरोबर हे पीक जे आहे हे पीक संपूर्णपणे भिजलं गेलंय। त्यामुळे हे पीक आता कापणी झालेलं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे हे पीक काढणं शेतकऱ्याला आता अवघड जाणार आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी दुसरं शेत पाहू शकताय। या दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा आज सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या शेतामध्ये मेथीचं पीक होतं, मेथीची लागवड केलेली आहे। ही मेथी कुठेतरी उगून आली होती, मात्र आता ह्या अवकाळी पावसामुळे गेल्या 2 दिवसापासून ह्या शेतामध्ये पाणी साचलंय आणि ह्या साचलेल्या पाण्यामुळे या मेथीच्या पिकाला कुठेतरी आता त्रास होणार आहे। हे मेथीचं पीक सडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे, तर काय सांगा। खरं तर आज सलग दुसरा दिवस आहे, आज सलग दुसऱ्या दिवशी गारा पडल्यात। आज सलग 2 दिवस झाले मलठण या ठिकाणी गारपीट होतीये। आज शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। गहू सपाट झालेले आहेत, केळीचे बागा नुकसान झालेले आहेत, कांद्याचे नुकसान झालेले आहे। आज मेथी टाकलेली ती मेथी बसली, आज परत मेथी उगवून येऊ शकत नाही, इतकं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आज मला एवढंच सांगायचं गव्हर्नमेंटला की शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावा।